तर सलामीची जोडी यावेळेस पहिला बॉल आणि गोलंदाज साहिल आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवत आहेत पंच. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन आतापर्यंत ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलकाचा श्री गणेश होतोय जे हनुमान तामसडे या टीमचा 1 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आणखीन एक वाईट बॉल. एक रन तर जरुरी यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन टोटल स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु फक्त एकेरी रन यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील फटका चांगला आहे. सरळच्या दिशेने स्ट्रोक केलाय. 1 रन तर जरूर कंप्लीट केली जाते. अक्षय चेंडू खाली येतो. चेंडू जज करेल. फेकी थोडीशी गचाय राहिली तोपर्यंत 2 रन यावेळेस कंप्लीट होत आहेत. तर 6 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आणि हा येतोय षटकार. तर 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि 13 रन आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल वाईट स्वरूपाचे रिलीज केलेत या ओव्हरमध्ये. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. एकीकडे जय हनुमान तामसडे तर एकीकडे आदर्श 11 कामते असा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका तर जरूर चांगला आहे आणि हा येतोय चौकार. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय चौकार आणि त्यानंतर 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सतरा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर आहे तोपर्यंत एकेरी रन देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी आणि बॅट्समन होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.
18 रन आतापर्यंत होत आहेत. तर उमेश आपल्याला पाहायला मिळतो आणि सेकंड ओव्हर गोलंदाजीच्या मार्कवर देखील संदीपला यावेळेस आमंत्रित केलंय सेकंड ओव्हरसाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज संदीप. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे. फिल्डर तैनात परंतु कॅच ड्रॉप. एकेरी रन तर जरूर कंप्लीट केली आणि सेकंड रन देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल यावेळेस गोलंदाज संदीपचं देखील, कारण चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय पंचांच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. एकवीस रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु फक्त एकेरी रन यावेळेस कंप्लीट केली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आतापर्यंत होता. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे उमेश आणि भरपूर क्षमता आहे या बॅट्समनमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु ते स्ट्रोक यावेळेस कंप्लीट करावे लागतील. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी रन तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते परंतु 22च्या स्वरूपामध्ये 1 रन यावेळेस ऍड होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्लासिकल नजाकत भरलेला हा स्ट्रोक सर आहे 6 रनसाठी. हा येतोय षटकार. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकेरी धाव तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन आतापर्यंत होत आहेत. आतापर्यंत 10 बॉलमध्ये 24 रनवर खेळतोय बॅट्समन विकी.
तर गोलंदाज देखील यावेळेस सज्ज होतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. एक रन तर कंप्लीट होते. संजय चेंडू खाली चाललाय परंतु थोडासा फंबल झाला. दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 32 रन या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन. तर फक्त एकच रन यावेळेस ऍड केली जाईल. 31 रन आणि 31 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एकेरी रन तर जरूर कंप्लीट केली जाते. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 32 रन 32 रन आतापर्यंत होत आहेत स्कोरबोर्डवर देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी रन यावेळेस कंप्लीट केली जाते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 धावा आतापर्यंत होत आहेत. आपण जर पाहिलं तर 13.7 ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि मेगा स्क्रीनवर जर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 55 हा प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आतापर्यंत विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 26 रनवर तो खेळतोय. एक चौकार जरूर लगावला. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि अजूनपर्यंत एक चांगली झुंज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. लोहारे टीमचा कॅप्टन आणि चांबरगणे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळेस देखील अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 1 रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील ऍड होताना पाहायला मिळाला. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल अक्षयच्या खात्यामधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील लाईन चांगली होती आणि डॉट बॉलची समाप्ती यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 36 रन आतापर्यंत होतात. यानंतर होणारा सामना चांबरगणी वर्सेस लोहारे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी हे षटक संपायच्या अगोदर टॉस साठी यायचं आहे. शेवटचा कॉल चांबरगणी वर्सेस लोहारे. तर शेवटची ओव्हर आणि 36 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाजीच्या मार्कवर रोशन नामक बॉलरला देखील यावेळेस आमंत्रित केलंय. यावेळेस देखील पहिलाच बॉल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय पंच दत्ता मेहर यांच्या माध्यमातून. 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा रोशन ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे परंतु चेंडू चाललाय सर 4 रन साठी. हा येतोय एक अफलातून स्ट्रोक सरळ चौकार.
41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस देखील दर्जेदार स्ट्रोक होता, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग, कौतुक करावं लागेल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 42 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आणखीन एक अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 43. रन आतापर्यंत होत आहेत आणि अजूनपर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅच लोहारे टीमचा कॅप्टन आणि चांबारगणी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका तर जरूर चांगला आहे, परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला सेकंड मोमेंटला, त्याने बॉल जज केलाय. तोपर्यंत दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 45 रन, 45 आणि अजूनपर्यंत शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस देखील लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 46 आणि 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी रन तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. रनआउटची संधी तर जरूर आहे आणि यावेळेस बॅट्समन होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक रन तर जरूर यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन देखील कंप्लीट होते की काय, आणि बॅट्समन होतो यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अठ्ठेचाळीस रन आतापर्यंत होतात आणि 49 रनचं लक्ष आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे लोहारेचे कर्णधार उपस्थित आहेत. चांबारगणी शेवटचा कॉल अन्यथा पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची आहे. चांबारगणी संघ तसेच या ठिकाणी आपल्या असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय नवनाथ बाबा आहिरे यांचा सन्मान आमच्या मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सकपाळ हे करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. श्री नवनाथ बाबा आहिरे. तामसडे संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
त्याचबरोबर सह्याद्री असोसिएशनचे सल्लागार प्रमोदजी उतेकर यांचा सन्मान अमित गाडगे करतील. त्याचबरोबर वेळोवेळी ज्यांचं आम्हाला सहकार्य असतं, आम्हालाच नव्हे संपूर्ण सह्याद्री असोसिएशन मधील प्रत्येक संघाला सहकार्य असतं, असं सन्माननीय आशिषदादा घाडगे यांचा देखील सन्मान आमच्या मंडळाचे गोरक्षक केवळे करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. तर टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा लोहारे आणि सांबरगणी या दोन्ही टीमच्या माध्यमातून आणि लोहारे टीमने टॉस जिंकलाय. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो. चप्पल पायामध्ये तरी पण चप्पल पायात घालून ठेव. थोडंसं नॉर्मल असं घाबरायचं नाही. थोडं चोर चोर होतं नाही का. तुला तर थोडं झालं तर तू फ्रेश होशील. रिफ्रेश होशील. फुल टाइम झाला येतं काय. तर मॅचला होती सुरुवात. 49 रनचं टार्गेट पहिला बॉल. यावेळेस संदीपचा पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला आणि पहिल्याच बॉलवर हा येतोय चौकार. एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय यावेळेस गोलंदाज संदीपचं. बॅट्समन अक्षयने मागच्या मॅचमध्ये देखील अतिशय चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये देखील तशाच प्रकारचा स्टार्ट आपल्या टीमसाठी देण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 23 बॉलमध्ये अजूनपर्यंत 45 रनची गरज आहे. यावेळेस देखील आणखीन एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय सर 6 रनसाठी. हा येतोय षटकार. यावेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन ॲड होते आणि 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे एक षटकार आला, एक चौकार आला. अजूनपर्यंत 22 बॉलमध्ये 37 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आदर्श 11 कामथे या टीमला. यावेळेस देखील ओव्हर पिच पद्धतीचा बॉल बिगिट केला जातोय सर 6 रनसाठी. आणखीन एक षटकार.
यावेळेस देखील आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन स्कोरबोर्डवर देखील होताना पाहायला मिळतात. अजूनपर्यंत येणाऱ्या 20 बॉलमध्ये 29 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील बॅट्समन होतोय विकेट. तर एक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 19 बॉलमध्ये 29 रन अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन कौशिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एक महत्त्वपूर्ण विकेट यावेळेस संपादन केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील आणखीन एक अप्रतिम दर्जाचा बॉल होता की काय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन यावेळेस ॲड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. 19 बॉलमध्ये अजूनपर्यंत 28 रनची गरज आहे. यावेळेस देखील आणखीन एक वाईड बॉल. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये गोलंदाजी करतोय संदेश. पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार या बॉलरला मिळाला होता. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय, परंतु फक्त एकच रन यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 26 रनची गरज अजूनपर्यंत शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी आदर्श 11 कामथे या टीमला. अजूनपर्यंत समीकरण आहे 18 बॉलमध्ये 26 रनची गरज आहे आणि तर येणारे 18 बॉल आणि 26 रनची गरज. यावेळेस पहिलाच बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवतात. तर यावेळेस नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवतात पंच. तर फ्रीडची संधी यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. 18 बॉलमध्ये आता मात्र 24 रनची गरज. यावेळेस देखील खोलवर पद्धतीचा हा बॉल, परंतु मिळत आहेत 6 रन षटकार.
एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आणि 17 बॉलमध्ये आता मात्र 18 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका, लाजवाब देखना स्ट्रोक ऑफ द डे आणि आजच्या दिवसातील एक सर्वात देखना फटका पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर बॅट्समन कौशिक यांचा जर विचार केला तर गुजरात वरून भरपूर लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी ते दाखल झालेत. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तर जरूर चेंडू खाली आहे परंतु लाजवाब झेल. सेकंड मोमेंटला हा बॉल जज केला आणि एक दर्जेदार झेल. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस संजय साठी हा बॉल होता परंतु वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवत आहेत पंच. अजूनपर्यंत 15 बॉलमध्ये 11 रनची गरज. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी रन कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव देखील लाजवाब रनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि चौथी रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन होते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. तर यावेळेस देखील वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवतात पंच. बॅट्समन ज्या प्रकारे संकेत आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस देखील एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपामध्ये एक रन आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 13 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज. यावेळेस देखील फटका चांगला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत यावेळेस 12 आणि 6 रनची गरज.
यानंतर होणारा सामना खरं तर एक बिग फाईट आहे, कारण एका साईडला चांबारगणी आणि दुसऱ्या साईडला त्यांच्या तोडीस तोड असा लोहारे संघ. आशिष पवार, अविनाश पवार, त्याच्यानंतर साहिल शेडगे याच्यासारखे एकापेक्षा एक सरस फलंदाज. आणि विरुद्ध बघायला गेलं तर चांबारगणी हा संघ आपल्या गोलंदाजीसाठी फेमस आहे. अंकित गोले सारखा एक तालुक्यातला अतिशय सुंदर बॉलर त्यांच्याकडे आहे. पाहूया कशा प्रकारे हा सामना होतोय. बिग फाईट. खरं तर सगळे प्रेक्षक ज्या मॅचसाठी इथे असलेत अशी मॅच चांबारगणी वर्सेस लोहारे. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. विकेट किपर भरपूर वेगाने धावलेत आणि चांगला झेल यावेळेस टिपला जातोय. बॅट्समन होतोय विकेट. आणि कौशिक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय ज्या प्रकारे कौशिकजी बाद होत आहेत. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला